उन्हाळा सुरू झाला की थंडगार प्यावंसं वाटतं आणि जर त्यातल्या त्यात फालुदा असेल तर आहा, सगळ्यांनाच घरात आवडतं. आणि फालुदा आहे, उन्हाळा सुरू आहे, तर मँगो फालुदा का बरं नाही बनवायचा? तर आज आपण मँगो फालुदाच बनवणार आहेत आणि ते पण सगळं घरच्या घरी बनवणार आहेत. म्हणजे यामध्ये जी आपण शेवई वापरली ती पण घरी बनवणार आहे आणि हे जे दूध आहे ते पण विदाऊट कस्टर्ड घरीच बनवणार आहे. नमस्कार, मी सोनल. सोनल रेसिपीज मध्ये तुमचं खूप खूप मनापासून स्वागत करते. आणि सगळ्यात आधी आपण तयारी करायची म्हटलं तर सब्जा आपण भिजत टाकूया. तर मी इथे 1 चमचा सब्जा घेतला, म्हणजे 1 पोहे खायचा चमचा घेतला असेल, आणि त्यामध्ये अर्धी वाटी पाणी घातलेलं आहे आणि हे आपण बाजूला ठेवून देऊ. आता आपण शेवया तयार करून घेणार आहोत. त्यासाठी मी इथे कॉर्नस्टार्च घेतलेला आहे, तर तो मी हाफ कप घेतलेला आहे आणि 1.5 कप यामध्ये पाणी घातलेलं आहे. तर हे जे प्रमाण आहे हे लक्षात ठेवायचं. जेवढं आपण कॉर्नस्टार्च घेतला आहे त्याच्यापेक्षा तिप्पट असं पाणी घ्यायचं आहे. तर 1 कपाचं तुम्ही करत असाल, म्हणजे 1 कप जर तुम्ही कॉर्नस्टार्च घेतलं तर 3 कप आपल्याला पाणी घ्यायचंय. आता हे छान मिक्स करून घ्यायचं आणि इथे मी एक दुसरी नॉनस्टिकची कढई घेतलेली आहे. शक्यतोवर जेव्हा आपण ही शेवई बनवतो तर नॉनस्टिकची कढईच घ्यायची, म्हणजे त्याला चिटकत नाही आणि व्यवस्थित छान हे जे शेवया आहे, शेवयांचं जे पीठ आहे ते व्यवस्थित तयार होतं. आता आपल्याला याला छान उकळवून घ्यायचं आहे. 15 ते 20 मिनिटं याला चांगलं उकळवायचं आहे आणि उकळवताना हे हळूहळू घट्ट होईल. तर हेच आपण इथे करून घ्यायचं. याला सतत हलवत राहायचं. जर याला तुम्ही सोडून दिलं तर हे याचे लम्प्स होतील आणि आपल्या शेवया व्यवस्थित होणार नाही. तर याला कंटिन्यू आपण हलवत हलवत हे छान शिजवून घेऊ. हे बघा, आता हे घट्ट होण्यास सुरुवात झालेली आहे. याला कंटिन्यू स्टर करायचंय, कंटिन्यू हलवत राहायचंय, म्हणजे संपूर्ण हे जे शेवयांचं मिक्सचर आहे ते व्यवस्थित छान एकदम प्लेन होईल. याच्यामध्ये कुठलेही लम्प्स होणार नाही. हे मी छान 15 ते 20 मिनिटं व्यवस्थित मिक्स करून घेतलं आणि तुम्ही बघू शकता असा घट्ट गोळा तयार होतो. याच्यापेक्षा थोडा घट्ट गोळा झाला तरीही चालेल, पण पातळ होऊ नये. जर पातळ झाला तर आपल्या शेवया व्यवस्थित निघणार नाही. तर जो बारीक साचा असतो शेवयांचा, म्हणजे शेवईचा किंवा शेवचा, ज्याने आपण शेव बनवतो, बेसनची शेव बनवतो ती, तर तसा साचा घ्यायचा आणि त्याच्यामध्ये हे मिश्रण टाकायचं. तर जेवढं घट्ट असेल तेवढं चालेल, पण हे लक्षात ठेवायचं पातळ होऊ देऊ नये. या पद्धतीने हे गरम असतानाच यामध्ये भरायचं आहे आणि हे गरम आहे त्याच्यामुळे याला खाली थोडंसं एखाद्या कपड्याने वगैरे पकडून घेऊ शकता आणि याचं झाकण असं बंद करून घ्यायचं आहे. आता एका पातेल्यामध्ये अगदी थंडगार चिल्ड पाणी असायला पाहिजे, म्हणजे ज्यामध्ये जास्तीत जास्त प्रमाणात बर्फ असावं असं थंड पाणी घ्यायचं आणि त्यामध्ये ही शेवई टाकून द्यायची आहे. आता याला असंच 5 मिनिटं या थंडगार पाण्यामध्ये ठेवायचं. मग तुम्ही हे पातेलं फ्रीजमध्ये ठेवलं तरीही चालेल. हे बघा, आपली शेवई मस्त तयार झालेली आहे. आता ही बाजूला ठेवू आणि आपण मँगो फालुदाचं दूध तयार करू. त्यासाठी मी 1 मीडियम साईजचा जो आंबा आहे त्याचा सगळं पल्प काढून घेतलं आणि अर्धा लिटर फुल फॅट मिल्क घेत आहे. 2 चमचे यामध्ये साखर घालू आणि याला ब्लेंड करून घेऊ. हे बघा, विदाऊट कस्टर्ड आपलं हे मस्त थिक असं मिल्क तयार झालेलं आहे. आता आपण ज्या ग्लासमध्ये आपल्याला हा फालुदा असेंबल करायचा आहे त्यामध्ये घालून घेऊ. तर असा टॉल ग्लास घ्यायचा, म्हणजे उंच ग्लास घ्यायचा. त्यामध्ये सगळ्यात खाली आंब्याच्या फोडी घालून घ्यायच्या आहे. तर मी एका आंब्याच्या अशा बारीक बारीक फोडी तयार करून घेतल्या. सुरुवातीला त्या घातल्या. त्यानंतर हे जे आपलं विदाऊट कस्टर्ड मिल्क आहे फालुदावालं ते घालून घेतलेलं आहे. त्यानंतर यामध्ये आपण तयार केलेल्या ज्या शेवया आहेत त्या घालून घेऊ. हे असंच तयार केलं पाहिजे किंवा सिक्वेन्स असाच असायला पाहिजे असं काही नाही. तुम्हाला तुमच्या आवडीने कसंही तुम्ही घालू शकता. सुरुवातीला
मिल्क घालू शकता, वरून तुम्ही आंब्याच्या फोडी घालू शकता. कसंही केलं तरी चालेल. आफ्टर ऑल हे सगळ्यात शेवटी आपल्याला मिक्सच करून खायचं आहे. त्यानंतर मी सब्जा जो भिजवला होता तो घातलेला आहे 1 चमचा. आम्हाला सब्जा जास्त आवडतो म्हणून मी परत नंतर घातला. त्यानंतर परत आपण दूध घालून घेऊ यामध्ये. त्यानंतर यामध्ये थोडीशी कलरफुल अशी टुटी फ्रुटी घालून घेऊ आणि तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही यामध्ये थोडासा रोज सिरप पण घालू शकता. परत ही प्रोसेस मी आता रिपीट करत आहे आणि आता सगळ्यात शेवटी आपल्याला घालायचं यामध्ये आईस्क्रीम. जर तुमच्याकडे व्हॅनिला आईस्क्रीम असेल तर उत्तम, पण मला व्हॅनिला मिळाली नाही तर मी मँगो आईस्क्रीमच यावरती घातलेली आहे. वरून अजून थोड्याशा आंब्याच्या फोडी घालून घेऊ. थोडंसं कलरफुल दिसावं म्हणून थोडं मी रोज सिरप यामध्ये घालत आहे, ऑप्शनल आहे. पण जर तुम्हाला रोज सिरप आवडत असेल तर नक्की घाला. सुरुवातीला खाली पण एक लेअरमध्ये तुम्ही रोज सिरप घालू शकता आणि वरून तर घालूच शकता. आणि अजून थोडी टुटी फ्रुटी घालू आणि आपलं हे मँगो फ्लेवर्ड फालुदा तयार आहे. बघितलं, हा आपला मँगो फालुदा विदाऊट कस्टर्ड आणि विदाऊट गॅस पण तयार झालाय. फक्त मला जी शेवई तयार करावी लागली त्याच्यासाठी गॅस यूज केलेला आहे, नाहीतर अजिबात आपल्याला गॅसची पण आवश्यकता नाहीये. आणि हा मस्त असा थंडगार मँगो फालुदा तयार झालेला आहे. ही रेसिपी आवडली असेल तर एक लाईक नक्की करा आणि अजूनपर्यंत चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा. पुन्हा भेटते अशाच एका मस्त रेसिपी सोबत. तोपर्यंत धन्यवाद.